विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सॉलिड स्टेट या चॅप्टर नंबर 1 चा 5वा लेक्चर घेतोय आणि या लेक्चरमध्ये आपण सॉलिड स्टेट मध्ये पॅकिंग इन क्रिस्टल लॅटिस कशा पद्धतीनं होते हे आज आपण माझ्या यूट्यूब चॅनल केम सोल्युशनमध्ये बघणार आहोत। आणि हा टॉपिक आपण सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की हा थोडासा डिफिकल्ट आणि अंडरस्टँड करून घेण्यासारखा टॉपिक आहे, तर तुम्ही पूर्ण फोकस देऊन याच्यामध्ये असणारे ॲनिमेशन्स आणि डायग्राम व्यवस्थित बघा, ज्या अनुषंगाने तुम्हाला हा टॉपिक सुरू होईल। तर सुरुवात करू या टॉपिकची। हा सॉलिड स्टेटचा टॉपिक आहे। द 3 डायमेन्शनल मोड ऑफ पॅकिंग हॅज बीन देअर। आणि ह्या 3 प्रकारे पॅकिंग होते, पॅकिंग इन 1 डायमेन्शन, पॅकिंग इन 2 डायमेन्शन आणि पॅकिंग इन 3 डायमेन्शन। तर सुरुवात करूया पॅकिंग इन 1 डायमेन्शन, क्लोज पॅकिंग ऑफ स्पेअर्स। In 1 dimension close packing there is just one way of arranging the spare। आता बघा हे स्पेअर कशा पद्धतीनं अरेंज होत आहेत एक दुसऱ्याच्या, ही 1 डायमेन्शन आहे आणि या 1 डायमेन्शनमध्ये तुम्ही जो ब्लू कलरचा बॉक्स स्पेअर बघता तो कोऑर्डिनेशन नंबर त्याचा किती आहे, 2 आहे। तो 2 दुसऱ्या लगतच्या स्पेअर बरोबर अरेंज आहे। हा 1 डायमेन्शन क्लोज पॅकिंग। आता आपण बघणार आहोत इन 2 डायमेन्शन क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर इन 2 डायमेन्शन कॅन बी जनरेटेड बाय स्टॅकिंग 1 ऑफ डायमेन्शनल क्लोज पॅक्ड स्पेअर ऑन अबव अदर। एकावर एक काय केले जातात, स्पेअर अरेंज होतात। आता ते मी फक्त स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि 2 प्रकारे होते आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग। तर सुरुवात करूया स्क्वेअर क्लोज पॅकिंग। हा स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे, ही 1 डायमेन्शनची डायग्राम आहे आणि याच्यावर 1 डायमेन्शनची डायग्राम तुम्ही ऑलरेडी बघितलात। आता ह्याच्यावर स्टॅकिंग होताना तुम्हाला दिसत आहे, ती आहे दुसरी लेअर। ती एक्झॅक्टली काय होते, पहिल्यावर अलाइन होते एक्झॅक्टली, आणि तसंच तिसरी, चौथी, 5वी ही लेअर त्याच्यावर स्टॅक होते, त्याच्यावर अरेंज होते। यामध्ये कुठल्याही प्रकारचा अव्यवस्थितपणा तुम्हाला दिसत नाही। आपण जो हायलाईट केलेला पार्ट आहे येल्लो आणि त्याच्या बाजूला असणारे 1 2 3 4 स्पेअर आहेत, म्हणजे सेंटर एक स्पेअर हा 4 स्पेअरशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 4 आहे। हे आपण या प्रकारच्या पॅकिंगला ए टाईप स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हणलं जातं। ए म्हणण्याचं कारण काय, त्याच्यामध्ये एकावर एक असे स्टॅक आहेत, एकावर एक अलाइनमेंट आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरी पॅकिंग हेक्सागोनल क्लोज पॅकिंग। ही सुद्धा 2 डायमेन्शनचीच आहे। यामध्ये पहिल्या लेअरवर दुसरे जे लेअर आहे ती पहिल्या लेअरच्या गॅपमध्ये काय होते, लँड होते, त्याच्यामध्ये स्टॅक होते, त्याच्यावर अरेंज होते। आणि मग काय होतं बघा तुम्ही कशा पद्धतीनं ए लेअर, ही ए लेअर आहे पहिली आणि दुसरी बी लेअर आहे, ती पहिल्या लेअरच्या खाचेमध्ये काय झालेली आहे, बसलेली आहे। आता ही तिसरी लेअर कुठं होईल, तिसरी लेअर होईल एज प्रमाणे, म्हणजे ए लेअर जशी अरेंज होती तशी ही तिसरी लेअर होते। आणि बघा याचा कोऑर्डिनेशन नंबर जो ब्लू कलरचा स्पेअर आहे त्याला कोऑर्डिनेट किती स्पेअर आहेत, 6, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे। हे लक्षात ठेवून चालायचं आहे। आता या पद्धतीनं काय होतं बघा, बी लेअर अल्टरनेट होते, ए बी अशा पद्धतीनं, म्हणजे ए बी म्हणजे पहिल्याच्या खाचेत दुसरी स्पेअर अरेंज होते आणि दुसऱ्याच्या खाचेत पहिली लेअर अरेंज होते, अशा पद्धतीनं आहे। आता यामध्ये बघा कशा पद्धतीचं हे स्क्वेअर पॅकिंग दिसते आपल्याला, हे इथं आपण दाखवलेलं आहे, स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्सागोनल पॅकिंग। आता बघा याच्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये जास्त स्पेस रिकामा दिसतो, हेक्सागोनल क्लोज पॅकिंगमध्ये स्पेअर कमी प्रमाणात दिसतो, कारण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग ही जास्त व्यवस्थितपणे अरेंज झालेली आहेत। जी गॅप आहेत, जे त्याच्यामध्ये असणारे एम्प्टी स्पेस आहेत त्यांना ओहाइड्स म्हणलं जातं, ठीक आहे। आणि त्यामध्ये ओहाइड्स म्हणजे रिकामी जागा, ज्यात त्याची रिक्त जागा दिसते तुम्हाला। तर स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये ही रिक्त जागा जास्त स्वरूपात दिसते,
कम्पेअर टू हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. तर हे तुम्हाला इथं ओहाईड एक नवीन शब्द तुम्ही आता इथं बघितलेला आहे. आता हे ओहाईड काय आहे हे आपण आता थोडंसं डिटेल्समध्ये आता पुढल्या 3 डायमेन्शन क्लोज पॅकिंग. आता बघा 1 झालं, 2 झालं, आता आपण 2 डायमेन्शन स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. तो कसा असतो बघा, या पद्धतीचा असतो. तुम्ही जे ऑलरेडी आता मी त्याला फ्लॅट या स्वरूपात दाखवलेलं आहे आणि एक्झॅक्टली त्याच्यावर दुसरा एक फ्लॅट स्ट्रक्चर त्याच्यावर अरेंज झालेला आहे. म्हणजे एक्झॅक्टली वर आहे, तो एकावर एक असं अरेंज होतं. मग त्याच पद्धतीनं आता बघा कशा स्वरूपात तो दिसतोय. एकावर एक अलाइनमेंट आहे, कुठल्याही प्रकारचं असं डिस्टर्बन्स नाही, एक्झॅक्टली एकावर एक आहे, एकाच्या खाचेत एक नाही. आता हे 3री लेअर, 4थी लेअर, एक्झॅक्टली एकावर एक ते अरेंज आहेत. आणि जर त्याचा आपण क्रॉस सेक्शन एक सेपरेट सेक्शन काढला तर बघा कशा पद्धतीनं हे मधल्या ह्याच्यामध्ये मधला जो आता किती आहेत, 4 साईडला, एक बॉटम आणि एक वर असं काय आहेत हे त्याचे स्पेअर्स आहेत. आणि याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. जर आपण सेंटर काढला तर कॉर्नरचा म्हणून मी ह्याचा सेंटर. आणि या पद्धतीच्या पॅकिंगला 3 डायमेन्शन पॅकिंगला ए टाईप पॅकिंग असं म्हणलं जातं. ए टाईप ऑफ अरेंजमेंट असं म्हणलं जातं. हा त्याचा स्क्वेअर कसा दिसतो तो बघा, तो अशा. दिस अरेंजमेंट हॅज जनरेटेड इन ए सिम्पल क्युबिक लॅटिस अँड युनिट सेल इज अ प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. तुम्हाला प्रिमिटिव्ह क्युबिक सेल माहीतच आहे, या पद्धतीचा आहे. त्यानंतर हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये तुम्ही जे बघितला 2 डायमेन्शनमध्ये, त्याला मी फक्त फ्लॅट केलं इथं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीची दुसरी लेअर अरेंज होते हे आता तुम्ही बघणार आहोत. आता बघा दुसरी लेअर पहिल्या लेअरच्या खाचेत आणि पहिली लेअरच्या खाचेत 3री लेअर, म्हणजे अशा पद्धतीनं ही अरेंजमेंट तुम्हाला इथं दिसून येते. पॅकिंग सेकंड लेअर ऑन द फर्स्ट लेअर, पहिली लेअर दुसऱ्या लेअरबरोबर काय होते इथं पॅक होताना तुम्हाला दिसते. हा पॉईंट 1.6मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आज मी टेक्स्टबुकसुद्धा तुम्हाला PDF स्वरूपात पाठवलेलं आहे. आता बघा दुसरी लेअर कशा पद्धतीनं पॅकिंग इन 1 ओव्हर द सेकंड लेअर कशा पद्धतीनं एका खाचेमध्ये जात आहे ते स्पेअर किंवा युनिट सेल, तुम्ही काही म्हणू शकता त्याला. अशा पद्धतीनं ते एकाच्या खाचेत दुसरे अरेंज होत आहेत हे तुम्हाला इथं दिसत आहे. आता ही दुसरी लेअरला बी लेअर म्हणलं जातं, पहिल्या लेअरला ए म्हणलं जातं. आणि जी गॅप दिसत आहेत तुम्हाला ते गॅप त्यालाच आपण काय म्हणतो, ओहाईड्स म्हणतो. हे ओहाईड्स काय आहेत आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे ह्याच टॉपिकमध्ये, तर त्या ओहाईडबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर हे अरेंजमेंट तुम्ही बघितला. आणि यामध्ये बघा विशेष म्हणजे ह्या ओहाईड्सच्या संदर्भात 2 प्रकारचे ओहाईड्स होतात. टेट्राहेड्रल ओहाईड्स, त्याला टी या शब्दानं दाखवलं जातं, आणि ऑक्टाहेड्रल ओहाईड याला ओ या लेटरनं दाखवलं जातं. 2 प्रकारचे ओहाईड्स आहेत. हे काही टेट्राहेड्रल ओहाईडचा अरेंजमेंट 3 स्पेअर आहेत आणि 3 स्पेअरच्या सेंटरमध्ये वरचा एक स्पेअर अरेंज झाला तर मधी एक गॅप तयार होतो. तुम्ही ते बघत असाल, तुम्हाला कित्येक असे नॉर्मल एक्झाम्पल तुम्हाला बघता येतील. हा ओहाईड्स अशा शेपमध्ये टेट्राहेड्रल ओहाईड हा टी शेपमध्ये तुम्हाला दिसतो. ही ओहाईड्स ते मधला भागसुद्धा तुम्हाला मी इथं काय केलेला आहे ओहाईड्सच्या स्वरूपात दाखवलेला आहे. 4 स्पेअरच्या सेंटरमध्ये तो दिसतो आणि त्याचा आकार असा आहे ओहाईडचा. हा आकारमान तुम्हाला बघायचं. आता त्याच्यानंतर आपण पुढं बघतोय ऑक्टाहेड्रल ओहाईड्स. ऑक्टाहेड्रल ओहाईड 3 स्पेअर्स आहेत आणि त्या 3 स्पेअर्सवर अजून वर एक अल्टर एक, म्हणजे स्पेअरच्या खाचेमध्ये 3 स्पेअर वर आहेत आणि हा ऑक्टाहेड्रल ओहाईड्स तुम्हाला इथं दिसतो. याला ओ या ह्याच्यानं दाखवलेलं आहे. ऑक्टाहेड्रल ओहाईड्स हा झाला ऑक्टाहेड्रल ओहाईड्स, म्हणजे 6 स्पेअरच्या गॅप जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, ऑक्टाहेड्रल ओहाईड्स असं म्हणतो. आणि त्याचा शेपही इथं मी दाखवलेला आहे. तुम्ही टेक्स्टबुक पेज नंबरवर 1.6 पॉईंटवर जावा. In case we need to calculate the number of tetrahedral and octahedral oahide in a crystal lattice or crystal structure, the just knowing the number of sphere we will sense the purpose.
आपल्याला जर किती ऑक्टाहेड्रल आहेत आणि किती टेट्राहेड्रल आहेत हे आपण समजा स्पेअर n आहेत तर द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल ओहाइड्स शुड बी n, म्हणजे n असतील तर nच आणि ऑक्टाहेड्रल त्याच्या दुप्पट म्हणजे 2n असतील. म्हणजे 5 असतील स्पेअर तर 5च काय असतील स्पेअर्स असतील ह्याचे टेट्राहेड्रलचे. पण जर समजा आता थोडंसं पुढे जातो आहे आपण, लेट्स प्लेस थर्ड लेअर ओव्हर सेकंड लेअर. दुसऱ्या लेअरवर आपण आता काय करू, आता तिसरी लेअर कशी ॲडजस्ट होते हे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. 2 प्रकारचे होते, कवरिंग द टेट्राहेड्रल ओहाइड्स या पद्धतीनं होते किंवा कवरिंग द ऑक्टाहेड्रल ओहाइड. ह्या 2 पद्धतीनं दुसऱ्या लेअरचं काय होतं, तिसऱ्या लेअरचं कवरिंग होतं. कवरिंग टेट्राहेड्रल ओहाइड म्हणजे कसं होतं बघा, या पद्धतीनं होतं. तिसरी लेअर अशा पद्धतीनं टेट्राहेड्रल ओहाइडला जर ती कवर करत असेल तर अशा पद्धतीनं ती कवर करेल. हा थोडासा डिफिकल्ट आहे पण अंडरस्टँडेबल टॉपिक आहे. आता ही तिसरी लेअर झाली, ही टेट्राहेड्रल ओहाइडला त्यांनी केली म्हणजे पहिलीला तिसरी अलाइनमेंट झाली, पहिल्या एला बी आणि आता पुन्हा ए, अशा पद्धतीनं अलाइनमेंट दिसून येते. म्हणजे ए बी टाईप अरेंजमेंट तुम्हाला इथं दिसून येईल. चौथी लेअर कशी होईल मग, बी सारखी होईल. आता चौथी जर लेअर ह्याच्यावर आली तर कशा पद्धतीनं होईल ती ए बी पॅटर्नमध्ये तुम्हाला दिसेल. तर चौथी लेअर जर ह्याच्यावर आली तर कशी होईल, ती बी सारखी होईल. म्हणून हेक्झागोनल क्लोज्ड पॅक किंवा HCP स्ट्रक्चर म्हणलं जातं किंवा ABB क्रिस्टल स्ट्रक्चर. आणि ईच स्पेअर इज कॉन्टॅक्ट विथ 12 अदर स्पेअर. यामधला जो सेंटरचा जो स्पेअर जर आपण काढला तर तो पूर्ण 12 स्पेअरशी कोऑर्डिनेट आहे बघा, तो सेंटरचा स्पेअर. द कोऑर्डिनेशन नंबर इज 12, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 12 आहे. आता समजा तिसरी पॅकिंग होत असताना ऑक्टाहेड्रल ओहाइड हे होत असेल तर कशा पद्धतीनं होतं. ही तिसरी लेअर बघा, ही ऑक्टाहेड्रल ओहाइडला कवर करताना दिसून येते तुम्हाला. ऑक्टाहेड्रल ओहाइडला कवर करत असताना ती टेट्राहेड्रल ओहाइड तशीच ठेवली. आता इथं तिन्ही लेअर एका अलाइनमेंटमध्ये नाहीत, बरोबर आहे का. पहिले कसं होतं ए बी अशी अलाइनमेंट होती. आता ही बी लेअर, ए झाला बी आणि तिसरी लेअर सी. तिसरी लेअर कशी असेल, सी असेल, म्हणजे ABC असं झालं. मग चौथी लेअर कशी असेल, ही पहिल्याशी अलाइनमेंट असेल, एशी अलाइनमेंट असेल. अशा पद्धतीनं तो अलाइनमेंट तुम्हाला दिसून येईल. पहिली बघा, आता एची अलाइनमेंट दाखवतोय मी इथं. आता तुम्हाला ए अलाइन विथ म्हणजे प्रत्येक चौथी लेअर दुसऱ्याची, म्हणून ह्याला ABC पॅटर्न म्हणतात. ABC पॅटर्न अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे, ठीक आहे. आणि क्युबिक क्लोज्ड पॅक CCP और फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर FCC स्ट्रक्चर या माध्यमातून तयार होताना दिसतात. आणि या पद्धती ABC पॅटर्न आहे हा. याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर कसा असतो स्पेअरचा बघा, हा सुद्धा 12चा असतो. पण अलाइनमेंट मात्र वेगळी असते बघा. तुम्ही ही खालची आणि वरचीची अलाइनमेंट तुम्ही जर बघितलात तर तुमच्या लक्षात येईल ती एक्झॅक्टली अपोजिट आहे. पहिले आणि याच्यामध्ये फरक आहे 1-2